खूप सुंदर सादरीकरण लोकेबोनचा. रुपवलीत शेवटचा कडवं विसरलो म्हणून गॅप घेऊच लागलो. शेवट रुपवलीत कोण बोलतं का बुवा, पण शेवटचा कडवा तुका म्हणजे तुका आठवण म्हणून गॅप घेऊन हे असं वाजायला पाहिजे आणि शेवटची ओळ घेऊच लागली. 10 वर्षापूर्वी त्यावेळी सिंगल बाऱ्या होत्या. हे अडाणी इकडे बघ, अडाण्या इकडे बघ. याचा कसा आला माहिती आहे? आईजी ए तुझी गाणी खिळची चोरी केलं, इकडे बघ. तुझी खिळची गाणी ती सांग ना, चोरी केलं तुझं. एक लक्षात घ्या, चोरी करणं खेका म्हणतात. जर लोके बुवा एखाद्याची स्पेशालिटी असेल, एखादं स्वतःच गाणं लिखाण असेल, जर तर मी म्हटले तर त्याला चोरी करणं म्हणतात. चोरी करणं खेका म्हणतात माहितीये काय? सुरुवातीची जी म्युझिक वाजवली ना ती विनोद चव्हाणची बुवा चोरून तू वाजवलंस, लक्षात घे. त्याला चोरी करणं म्हणतात. हा ठरवूनच देत आहे, त्याला चोरी करणं म्हणतात. याचं काय झालं माहिती आहे? एक मालवणी म्हणा, आईजीच्या जीवावर बायजी उदार आणि सासियाच्या फोडणीच्या भातावर जावं सुख असली याची परिस्थिती झाली आहे. भागव्या घातलंस ना त्याचं मान ठेव. वासू आणि चाटू हे शब्द माझ्या तोंडातून येऊ नाहीत. इले का लाज नाही वाटत? शिवाजी महाराजांचं भगवं परिधान करायचं, हिंदुस्थानची शान असा त्या भगव्यामध्ये. त्या भगव्याचा अर्थ काय माहितीये काय? भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित आणि वा म्हणजे वासनारहित. ह्याच्या पेटीची शपथ घेऊन सांगायचं की लगीन झाल्यापासून त्याच्या बाईकडे तोंड करून बघू नाही म्हणून. काय लाज नाही? इकडे बघ, हे वासू इकडे बघ. हो ह्या काय तर व्यवस्थित करा. हे इकडे बघ वासू, पेटी कमी कर माझी. सोलय शानू झालो ते काय एका वाटतं काय केडल्यात पण तसंच वाटतं ना. आवाज द्या. द्या ना आवाज. हॅलो 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 कोण नाही, कोणामुळे काय नाही. तू इकडे बघ. तू ती सगळी मी परत सांगतो तुला. तू याची ब्लाऊजा घालून येतोस ना त्याची बंद कर. काय दिसतात का बघ समोरून? ह्याचा ब्लाऊज घालून येलोस ना आली. याचा ब्लाऊज घातले मी म्हणून. तुझ्या हात तुझं गळं उघड रे. इकडे बघ, माका हात वर करून ना तुझं गळं उघड. गळं उघड तुझं. हिंमत तुका देवाची शपथ उघड. उघड गळं उघड. मागाशी मी उघडले ना गळो तुझी. तुका गळो पण समजणार नाही. बरं तुझं जाऊ काय चुकीचं आहे बुवा. तू असं म्हणू नको. तू झक मारलंस ना, तू पण गाणं घेतलंस ना स्वर्गापेक्षा. मी रुपवलच्या अगोदर घेत नाही, मग कसं घेतलं सांग ना बघू. एक नंबर तो भजनात गद्दार जर कोण असत ना तो लोको. तू आता कसे ठोके मारते ते बघू. ठोके लोके मारतो तुला मी ठोके. ही मालवणी भाषा. वळवावी तशी वळते आणि पळवावी तशी पळते. तू आता पेटीच्या राहून खाली राहून काय केलं? साथ केलंस ना. हो काय म्हणा नको. काय लिमिटेशन आहेत थोड्या. हे पवित्र जागा आहे आणि त्याचबरोबर
युट्यूब सुद्धा चालू आहे. उद्या जेव्हा हा कार्यक्रम जाईल ना प्रत्येकाच्या घरी, तेव्हा म्हणतो की काय मेल्याने बारीक आल्याने यांची तोंडा बघून सकाळी उठायला लक्षात. कॅडलॅक पण ताज वाटतात. हो गरमीच तर सांगितलं ना, कॅडलॅक ताज वाटतात की माझी लाल माझी लाल. त्याला काही माहिती आहे घासून घासून लाल झाली होती. प्रत्येकाचा तोच भागा. माका वाटतं मी माझ्यापेक्षा शाणो कोण नाही, त्याला वाटतं त्याच्यापेक्षा शाणो कोण नाही. पण हे तो अतिरेक झालो म्हणून नाविलाज झालो. तो आता विनोद चव्हाण इथे आहे का मला सांगा. 10 वर्षाच्या पूर्वी विनोद चव्हाणची माझी सिंगल बारी होती बुवा. त्यावेळेस 2020 बारी नाही होते, तेव्हा सिंगल बारी चालायची. 10 वर्षावर पूर्वी एका 4-5 पोरा होती. आता या का नाही होणार. तो फरक आणा तेवढ्यात या पुरतो आणि आता पुरतो. काला येतच नाही ना बा. आता ही 2020 आणि 10 वर्षांनी 10 येतली. मंडळी आणायची नाही, 2 बुवा येतली पेटी घेऊन. आणि त्याच्यानंतर परत फाय येतली. 2 फक्त दांडके घेऊन यायचे, बॅकग्राऊंड सुजवायचा एकामेकाला, पॉकेट लागायचं घरात. तेव्हा 20 वर्षांनी बघू कोण हा. मग तरी 10 वर्षांनी माका बोलवले ना. तुका आज बोलवली ना, तू तुझं चांगलं परफॉर्मन्स कर. उगीच वेगळा काहीतरी करू नको. तुका जर याचा तितक्याच कर. तू व्हॉट्सअपतोच भाष्य असत मी सांगते तुका. इंस्टाग्राम फेसबुक तू फेस काढ फक्त जावा, बाकी तू काय करू शकत नाही. काय करते नाही तर तुम्हाला काय सांगतलं, या सिद्धेश्वर आहे नवनाथांची आहे, नवनाथांपैकी एक आहे ते, त्याच्यावर बोल. उगीच आपला व्हॉट्सअपचा वाचून लिहिलंय. माका तू सांग, इकडे बघ इकडे बघ, हे इकडे बघ. काते नाही ठीक आहे. कात्यायनी ऋषीने ती कात्यायनी देवी जन्म दिल्याने, ठीक आहे, कन्यारत्न घातल्याने, आणि तिनं महिषासुराचं वध केल्याने. मग बाकीची देवी रूप किती घेतल्याने ती सांग. इकडे बघ ना, हे शाणे आहे इकडे बघ. ती बाकीची रूप का घेतली ती सांग. अरे महिषासूर आधी कोणामुळे जन्मलो होतो तुका माहिती आहे का. एक लक्षात घ्या, हे असं बोलणं चुकीचं आहे माऊली. एक लक्षात घ्या. महिषासूर एक जाऊ दे, हा देवदेवतेचा विषय. त्याच्यामुळे दशावतार चालतोय आपल्या कोकणात. लक्षात घ्या, हे सगळे विषय दशावतारामध्ये जास्त प्रभावीपणे मांडले जातात. आम्ही डबलबारीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. महिषासूर हा रंभ नावाचा राक्षस, आणि त्याचं एका म्हशीवर प्रेम जडलं, म्हशीवर, आणि तिचं नाव होतं म्हशीनी. आणि तिच्या दोघांच्या त्या योगातून महिषासूर जन्मलो, लक्षात ठेव. आणि महिषासूर ज्यावेळेस रंभ राक्षस जेव्हा मरण पावला, तेव्हा ती अग्नीत सती जायला गेली. तेव्हा तिच्या पोटी तो महिषासूर जन्मला. आणि त्याच वेळी त्याचा एक भाऊ रक्तबीज सुद्धा जन्मलो. आणि रक्तबीज म्हणजे काय, ज्याच्या रक्तापासून पूर्ण दुसरा राक्षस निर्माण होतो. ही पुरी हिस्ट्री आहे. त्यामुळे ती तुका ठेवलेली होती. आणि तुम्ही मायबाप प्रेक्षक लक्षात घ्या, हे चुकीचं आहे. तुम्ही जे आपल्या दैवदेवीतून कोटी करू नको. आमका व्हायचा बोला, पण महिषासूर कोणामुळे, हे चुकीचं होणार. लक्षात घ्या. नाही बोला पोया त्याच्यावर बोलल्याशिवाय उपयोग. त्या दिवशी मी एक गाणं म्हणवतोय. फिरत्या काकावरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार. या गाणं म्हणताना 100 रुपये एकदून घेऊन लो. बुवा तुमका 100 रुपये. तो मी म्हटलं धन्यवाद, मी म्हटलेला गाणं तुमका आवडला. सध्या तुमच्या गाण्याचा माझा काही संबंधच नाही. 100 रुपये. तो म्हटला तुमका इतकं काय आवडलं म्हणून मागा तुम्ही 100 दिलास. तो म्हणालो गाण्यातला जो एक शब्द तो माझ्या काळजात घुसलो. तो खिळतो. तो म्हणता फिरत्या चाकावरती देशी. आता देशी म्हणजे देशी शब्द त्याच्या काळजात घुसलो म्हणून त्यानं मला 100 दिले. तर आता काय बोलणार त्याला मला सांगा. म्हणून सांगतो, हे कलियुग आहे. मोर नाचताना रडतोय, हौस मरताना गातोय. जिवंत माणूस कलियुगात ह्या पाण्यात बुडता, आणि मेलेलो माणूस पाण्यावरती तरंगता. लक्षात घ्या. त्यामुळे आपण या स्टेजवर बसलोय ना, त्याचा अपमान न करता आपण देण्याचं काम केलं पाहिजे. ठीक आहे, आम्ही एकमेकाक नक्की 100% बोलणार. माझे फॅन असतील तर बाका वाईट त्यांना वाईट वाटत, ह्याचे कोण फॅन असतील तर ते वाईट वाटत, तो विषय नाहीये. पण आज तुमचं मनोरंजन व्हावं, तुमच्यापर्यंत काहीतरी पोचावं. आणि ही काय भरडावरची बारी नाही, ही सिद्धेश्वराच्या ह्या प्रांगणात बारी आहे. लक्षात घ्या.
तुम्ही जिथे नतमस्तक होताय त्या सिद्धेश्वराच्या त्या 5 खांबामध्ये आपली वारी आहे. त्यामुळे कुठेतरी भान ठेवून आम्ही करणार. भरी पुढच्या घ्या का तुम्ही बोलायच्या, माझा तो विषय नाही, पण माझ्या मुखातून वेडावाकडा शब्द जाणार नाही आणि तुमच्याही येऊ नये तोंडातून वेडावाकडा शब्द, अशी सिद्धेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो मी. ठीक आहे, माझ्या बिजा हे सुटके बिटके होऊ काय, हे याच्याबद्दल काय वाद नाही, पण आता तुमचं नाईलाज झालेलं, तुमच्या तोंडातून हे शब्द का होतं काय येतं, तर तुमचं पण नाईलाज झालेलं. तो पुढे गजरात सांगते, पण तुझ्यासाठी एक गाणं. शहनाई असं काय होतं आवाज, हॅलो शिटी मारता कानात बसता, कानात बरोबर इफेक्ट आहे ना, इफेक्ट जरा असं वाटाने ऑर्केस्ट्रा सारखं. हॅलो 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 हो, इको दिलंस काही इफेक्ट नाही का. शहनाइयों की जुबां कह रही है, खुशी की मुबारक घड़ी आ गई है, सजी सुर्ख जोड़े में चांद सिद्धि है, जमी पे पलक से परी आ गई है. नवीन नवीन गाणी येतात, नवीन नवीन आपण सादरीकरण करतो का, तर लहान लहान मुलं येतात. काय विषय होतो एक लक्षात घ्या, आपण जर आपल्या देवदेवतेंवर जर शंखेचं बोट उचललं तर दुनिया उचलते. लक्षात घ्या, हे कलियुग आहे आणि या कलियुगात सुद्धा आपण एखादं इजडो ना पुढ्यात इजडो, तर आपण त्याला 10 रुपये देतो या कलियुगात सुद्धा. का, तर त्यांनी दिलेला आशीर्वाद फुकट जात नाही. तुमच्या माझ्यासारखे सुद्धा 10 रुपये इजड्याच्या पुढे आपण पुढे करतो का, तर त्यांनी दिलेला आशीर्वाद कधी फुकट जात नाही. मग एवढी ताकद त्या हिजड्यामध्ये, तृतीय पंथीयामध्ये एवढी ताकद आली कुठून, हा सुद्धा विचार करण्याचा भाग आहे. 10 रुपये देतो ना आपण आपल्या कोणी जर जवळच्या माणसाने मागितलं तर आपण त्याला 1 रुपया देऊ शकत नाही, पण हिजड्याला आपण जाणून बुजून देतो 10 रुपये. मग एवढी ताकद कलियुगात त्याच्यामध्ये आली कुठून. प्रभू राम जेव्हा वनवासाला निघाले त्यावेळेस अयोध्येतील सगळी मंडळी
त्या सीमेवरती गेली आणि म्हणाली, प्रभू रामा तुम्ही जाऊ नका वनवासाला. प्रभू राम म्हणाले की माझ्या हे नशिबाचे भोग आहेत, मला भोगायला पाहिजे. अयोध्येतील स्त्री आणि पुरुष माघारी जा आणि तुमचा संसार सुखाने करा असं सांगून प्रभू राम गेले वनवासात. आणि 14 वर्षांनी परत जेव्हा अयोध्येच्या सीमेवरती आले तेव्हा काही लोक नामस्मरण करण्याचा आवाज त्यांच्या कानी पडला. त्यांनी म्हणाले, मी आज्ञा दिलेली होती की तुम्ही माघारी जाऊन तुमचा संसार करा, मग तुम्ही माझ्या आज्ञेविरुद्ध इथे का थांबलात? तेव्हा एक जण उभा राहिले आणि सांगितलं, प्रभू रामा तुम्ही जाताना काय सांगितलं की अयोध्येतील स्त्री आणि पुरुष माघारी जा. आम्ही ना धड पुरुषामध्ये मोडत, आम्ही ना धड पुरुष स्त्रियांमध्ये मोडत, मग तुमची आज्ञा म्हणून आम्ही जायचं कसं, म्हणून आम्ही इथे थांबलोय. तेव्हा प्रभू रामाने सांगितलं, 14 वर्ष अहोरात्र उन्हा पावसात माझा जयघोष तुम्ही या ठिकाणी करत बसलात, म्हणून मी तुम्हाला आज असा आशीर्वाद देतोय. तृतीय पंथीयांना सांगितलं, असा आशीर्वाद देतोय की येणाऱ्या पुढच्या युगात, कलियुगात तुमच्या मुखावाटे निघालेला प्रत्येक शब्द सत्यच होईल. म्हणून अजूनही आपण इजड्यांना 10 रुपये देतो, त्यांचा आशीर्वाद घेतो. हे त्याच्या मागचं खरं कारण आहे, लक्षात घ्या. आणि हे गरजेचं आहे. इथे काय, चांगल्याच्या मागे कोण जात नाही, वाईटाच्या मागे प्रत्येक जण जातो. म्हणून मी सांगितलं की सत्य बाहेर फिरू येईपर्यंत खोटा संपूर्ण गावभर झालेला असता. तुमच्या घरात जर 1 लिटर दूध असत ना गाई म्हैशीचा, तर तुमका सकाळी प्रत्येकाच्या दारावर जावचा लागत. पण तुमच्याकडे दारियाची बाटल असत ना, तर लोकांची लाईन तुमच्या घरापर्यंत लागतं. ही बाजू कलियुगातली, लक्षात घ्या. त्यामुळे आज हीच गरज आहे. आपण जर ह्या वयस्कर लोकांसमोर बसलोय ना, तर आपण त्या पद्धती, आम्हाला ही तुम्ही मानवाची खुर्ची दिलेली आहे. इथे प्रत्येकाला कर्म इथे फेडावं लागणार. पूर्वीच्या काळी झालं तर मागच्या जन्मी केलं तर या जन्मी फेडायला लागायचं. आता तसं नाही, या जन्मात केलं तर तुम्हाला या जन्मात फेडावं लागतं. कोण नाही कोणचा. आणि डाळ भात लोणचा आपण कशाच्या जीवावर उड्या मारायच्या. उद्या आपण गेल्यानंतर ना, आपली बायको मेल्यानंतर उंबऱ्याच्या बाहेर पडणार नाही. आपला मित्र परिवार कुठपर्यंत, स्मशानात पोचवेपर्यंत. आणि आपलं पोरगो ज्या का आपण जन्म दिलो ना, तो रक्ताचा पोरगो उद्या कांडा लावून बापाशी पेटवतो आणि घराकडे पेटी येऊन बापाशी पैसे बघतो. ही परिस्थिती आहे. मग आपला गर्व कशावर करायचा, लक्षात घ्या. ह्या आपल्या देवदेवता आहेत, लक्षात घ्या. तिथे आपण नतमस्तक होतोय. त्या देवदेवतांची चेष्टा करणं मला मुळीच पटणार नाही. एक वेळ तुम्ही बंद करा असं सांगितलं तरी चालेल, पण ह्या खुळ्याच्या नादीक लागा माझ्या विरोध काहीतरी बोला नको. तो खुळा तू असा सांगतो, तुझ्या नाकात फोन टाकीन तुझा काहीतरी करू शकतो. तू तसं वाग. तू रुपवलीत का बोललंस, तू रुपवलीत गाणं का म्हटलंस. गद्दार, तुझ्यासाठी स्पेशल गाणं आहे बघ. प्रेमावर भरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं. गद्दारी करून तू तर म्हणतो गद्दार मला. हो, इतके 5 दिवसात कधीच बॉम्बटार नाही, इतके बॉम्बटाचा लागतो. देवा शपथ, आई शपथ, तर देवा शपथ. माझ्या बायकोची शपथ घेऊन आणते, इतकं बॉम्बटार नाही. सख्या बायकोची. हे असं नाही, आम्ही बिंदास देतो. एक म्हणायची पद्धत असतात रे, ही माझी बायको असं आपण ओळख करून देतो ना, तशी माझ्या सख्या बायकोची शपथ घेऊन सांगते. अरे एक लक्षात घे, तू लब्बड, तू मी सुटलो, आमची लग्न झालीत आणि 15 वर्षांनी तुमच्या पोरग्यांका तुमका दाखवता लागताला. ह्याला लग्न म्हणतात. लग्न होऊची नाही. तुम्ही ती 40च्या पार गेलात ना, त्यांनी देवा शपथ लग्नाची वाटच बघू नको. तुम्ही तुमचा सरळा विषय नाही. आंब्यावडनं असं म्हणणार नाही. आमच्या भाऊ काय बोलायचं ना, हो कोण लागान गेलो अहो, कोण काय काय रामाची सीता कोण, भारिया भारिया. कोणता चेडू, काकाचा चेडू नाही हो, एक लक्षात घ्या. रावणाचा चेडू, तर रावणाचा चेडू ती सीता ना, रावणाची मुलगी. रामाची सीता बायको. बायको
हे घेतलंय बरोबर आहे, त्यांचं काहीतरी असेल, त्या पुराणाच्या आधारावरती काहीतरी बोलत असतील. पण दुनिया मानताना ते का आम्ही मानतो? ते विचारतात की रामाची सीता कोण? माझं म्हणणं आहे ज्याच्यामुळे रामायण घडलं ती रामाची सीता ही त्याची भार्या होती आणि तिचं अपहरण कोणी करून नेलंय? रावणाने नेलंय. बरं हा, आणि ती काकाचं चेडू आता राम नाही ना, म्हणजे आता रामात तो कोणतरी हिरो रामा असत नाही, त्याचा चेडू असत, तो काही विषय नाही बाबा. रामाची सीता कोण ह्या विषयी जर तुमचं म्हणणं काकाचा चेडू असा जर असत तर त्या हैलो रामा कोणतरी असतो, त्याचा पुराणातल्या रामाशी काय संबंध येणार नाही. तुझं देवा शपथ असं माणूस विचारणार मग आजच त्यांचं बरोबरच असेल त्यांच्या दृष्टिकोन. प्रत्येक माणूस ते आपल्या दृष्टिकोनातनं विचार करणार, बरोबर ना. रेडीत जावतो मार्ग एकान माका सांगल्यान क्या वेगुर्ला सुनीलो तर जवळ पडत, एकान सांगल्यान माका सावंतवाडी माळगाव मार्ग येईल तर जवळ बरोबर पडत, एकान सांगल्यान कांबळे विराज सुनीलो. आता प्रत्येकाचा शेवटी पोचतलो आम्ही रेडीत, तसं विषय आहे. तुझं आता मन भरलं ग तुझं, गदारी करून तू तर म्हणतो गद्दार मला, गदारी करून तू तर म्हणतो गद्दार मला. रायगड किल्ला महाराष्ट्राचा रायगड किल्ला महाराष्ट्राचा
रायगड किल्ला महाराजांचा रायगड किल्ला नवीन नवीन जी गाणी येतात मार्केटमध्ये त्यावर गाणं गात असतो. छत्रपती शिवाजी महाराज, शार्प कमी करा माझा आवाज. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर, हॅलो, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिली त्यांच्यावरती 10 वर्षापूर्वी जरी ऐकलं तरी ते गाणं किंवा एखादं गाणं मी 100% म्हणतो. शिवाजी महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांवरती एक गाणं एकत्रित घेतो आणि मग गजराला सुरुवात करतो. कोण ते राजे इथे गाजल, हॅलो, कोण ते राजे इथे गाजल कोकण पुण्यभूमीवर, कोण ते राजे इथे गाजल कोकण पुण्यभूमीवर. एक त्या शिवाजी महाराज होते म्हणून मंदिराचे कळस आणि आपण या ठिकाणी असे कार्यक्रम साजरे करू शकतो. एकदा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं आपल्यासाठी करून ठेवलंय, संभाजी महाराजांनी एवढं करून ठेवलंय, त्याची शान राखणं सुद्धा आपलं काम आहे. मी गजराला सुरुवात करतोय आणि त्या गजराच्या माध्यमातून 1-2 विषय पुरवण्याचं काम करतो. भवानी तुझी मायेचा सागर
आई भवानी तुझी मायेचा सागर नवरात्रीला त्या 9 दिवसात वेगवेगळी रूप घेऊन आजची कात्याने होऊन त्या महिषासुराचा वध केलाय. कलियुगात सुद्धा असंच महिषासुर मातलेले समाजामध्ये आपल्याला दिसत आहेत. आज आपण दर दिवशी जर पेपर वाचला तर नेमकेच प्रकारे काही ना काही अपराध आपल्या सिंधुदुर्गात सुद्धा घडताना कुठेतरी दिसतात. याच्यावर तू कुठेतरी बंधन आलं पाहिजे म्हणून असे कार्यक्रम साजरे केले पाहिजे. आज समाधान वाटलं. बुवानी सांगितलं की एवढी गर्दी, हल्लीचे 6 कार्यक्रम झाले बुवा, बरोबर ना? ती त्या 6 कार्यक्रमामध्ये एवढी गर्दी दिसली नाही, परंतु ही एवढी गर्दी रेडी सारख्या ठिकाणी आम्हाला दिसली. म्हणजे याचाच अर्थ त्या सिद्धेश्वराला मानणारे लोक आणि या रेडी गावातील एकीचं दर्शन होतं. एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. नाहीतर एकी नसल्याशिवाय हे असे कार्य आज शेजारी नसायला लक्षात घ्या. आज शेजाऱ्याचा बरा बघवत नाही. आज दोन्ही बुवा आम्ही आहोत, एकमेका बरा दिसणार नाही, ही परिस्थिती आहे. त्यामुळे आपण कसं वागावं हे प्रत्येकाने विचार केला पाहिजे. लहान लहान मुलं, आताचा जमाना आणि पूर्वीचा जमाना, आता कालाय तस्मै नमः. पूर्वी आम्हाला भूक लागली तर आई चटणी भाकरी खायला द्यायची आणि आता भूक लागली तर मुलं आईस्क्रीम किंवा 5 रुपयाचे कुरकुरे घेऊन खातायची. फरक आहे. पूर्वी शाळेत जाताना आमची कुठेतरी पॅन्ट फाटलेली असली तर आई आमची रफू करून द्यायची आणि आता जितकी पॅन्टी भोका असतील तितकी पॅन्ट एक नंबरा का, जितकी भोका असते म्हणजे बायकांच्या पुढ्यात एखादा मुलगा जाऊ शकत नाही एवढी भॅका भोका पॅन्टेच असतात. आणि फॅशन एवढी अतिरेक झालेलो फॅशनचो की तरुण मुलांमध्ये सुद्धा बघा, एखाद्या पोरग्याची कंबर जर 26 असली तर तो 28 जीन्स घालतात. म्हणजे त्या ढोंगणार ती कंबार राहणार सुद्धा नाही. आणि तो जर सत्यनारायणाच्या पूजेक लाईनीत असलो आणि त्याच्या पाठी जर बायकांची लाईन असली आणि तो सत्यनारायणाच्या पाया पडाक जर खाली वाकलो, पाटलांका दर्शन घेऊची गरज 1 रुपये तो जेवणाच्या पंक्तीत वाढू किलो तर बटाट्याची भाजी एकाक वाढल्यानंतर पाटल्या पंक्तीवर जो म्हणतो माका तुझी बटाट्याची भाजी नको, तू पहिलं तोंडाच्या आड हो माझ्या. ही परिस्थिती आहे, लक्षात घ्या. आज समाजामध्ये एवढं वाढलेलं एकापेक्षा एक शाणे असत की आजच्या घडीला एखादा माणूस विचारू शकता की रामाची सीता कोण, ह्या विचारू शकता आजच्या घडी. मग आपण त्याचं उत्तर काय देऊ शकतो? काहीच देऊ शकत नाही. असा प्रश्न जर उपरोधिक जर प्रश्न असेल तर त्याचं उत्तर देऊ शकत नाही. पण 18 ऋषींची 18 मतं. दुर्गादेवी नवरात्र उत्सव मंडळ गोळप. अच्छा, सन्माननीय मंगेश कामत. मंगेश म्हणजेच दत्तगुरून आपण मंगेश म्हणतोय. आणि हा सिद्धेश्वर किंवा मच्छिंद्रनाथ हा सुद्धा दत्तगुरूंचाच अवतार आहे. 9 नाथापैकी सगळे दत्तगुरूंचे अवतार आहेत. पूर्वी नावं अशा पद्धतीची ठेवत होती. मंगेश कामत यांच्याकडून माझ्यासाठी 250 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय आणि त्यांना त्यांच्या इच्छा पूर्ण होत असं सिद्धेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. म्हणून म्हणतोय की डबलवारी पूर्वीची डबलवारी, आताची डबलवारी. आता वेळ नाहीये. आता माझा गजर झाला, बुवांचा गजर झाला की निम्मेपेक्षा जास्त मंडळी घरी जातील, कारण उद्या परत उठून कामाला जायचंय. आता झटपट
पूर्वीसारखी लग्न सुद्धा आता कुठे दिसत नाही. पूर्वी लग्न ठरवू केलं तर 8-10 दिवस लग्नाचे कार्यक्रम व्हायचे. आता सकाळी टामटूम, दुपारी धामधूम आणि संध्याकाळी सामसूम. घराकडे हेरदेव केला तर कोण नसतेला, ही परिस्थिती आहे. आता आधी लग्नात बोलत नाही. आणि मी खरं सांगतोय त्या देवाला सोडून. आणि 10 वर्षानंतर निम्म्यापेक्षा जास्त मुलगे हे अविवाहित राहणार. कारण समतोल बिघडलेलो. पूर्वी एका 10-12 होती, त्यामुळे मुली शोधूचे लागत नव्हते. त्या बॅलन्सिंग बरोबर जमत होता. म्हणजे बघा, हम दो हमारे 1 डझन त्यावेळेस होते. त्याच्यानंतर हम दो हमारे 2. आता सध्या काय चालू, हम दो हमारा 1. आणि आता 5 वर्षांनी हम दो हमारा 5. परत होती. आपल्या मुलांची जर लग्न व्हायची अशी तुमची इच्छा असाल तर 8-10 वर्षात ज्यांची लग्न झाली आहेत, जे एकावर थांबलेत, त्यांनी उद्यापासून कार्यक्रम परत चालू करायचे. 4-5 पोरांचा जन्म द्यायचो तरच ह्या भागण्यासारख्या. नाही तर आपलं हिंदू धर्म वाढा होय. तर या अशा करणं गरजेचा. तू पण प्रयत्न करू शकतोस. तरच हे होऊ शकतं. नाही तर मुश्किल आहे. खूप प्रॉब्लेमॅटिक झालेला हो. पूर्वी 10-12 होती. आता एकारच किती थांबतात त्याचा पण विषय शोधून काढलाय की एकार लोक किती थांबतात. तर महिला वर्ग सुद्धा आहे. पूर्वी 10 मुलं होईपर्यंत एकाही मुलाच्या वेळी सिझरिंग कधी झालं नव्हतं, लक्षात घ्या. आणि आता एका मुलाला जन्म घालायला द्यायला ना म्हणजे 1 लाख रुपये खर्च होता. ह्या कलियुगात जन्माला यायचं असेल तरी 1 लाख रुपये खर्च होता. आणि मरायचा असा तरी 1 लाख रुपये खर्च. समजा एक भाव ऐसा असलो, एक भाव दुबईत असलो आणि तिथं बापूस गावात असलो आणि सिरियस असलो तर तो पहिलो भाव डॉक्टरकडे जातो. डॉक्टरांना सांगतो, डॉक्टर साहेब कायव करा, उद्या माझा भाव मुंबईसून येऊ, दुबईसून येऊचो. बाबा 1 दिवस जगा होय. डॉक्टर वाटत बघित असतं. गेलो का व्हेंटिलेटर लावतो, म्हातारो गेलो आणि तो दुबईसून यायचं धागोर होतो. म्हणजे 1 लाख रुपये बिल केल्याशिवाय माणूस मरत नाही. पूर्वी तुमच्या गावात जर मुंबईचा चाकरमानी आला तर त्याला पोचव एसटी स्टँडवर जात होतात ना, तेव्हा एकटं जाणार असलो तर 10 बोजा घेऊन जाणारी 10 मंडळी एसटी स्टँडवर पोचवायला जायची. जाणार सुद्धा ओक्साबोक्षी रडा आणि येणारी सुद्धा परत त्याला पोचून येणारी ओक्साबोक्षी रडत. आणि आता कोणत्या मैतात गेलो तर डोळ्यातून एक थेंब येत नाही. ही परिस्थिती आहे. कोण नाही कोणा विचारणार नाही. कोण विचारणार. पूर्वी रस्त्यावरून जर वयस्कर लोक आले तर आम्ही नमस्कार काका म्हणायचो. आता वयस्कर इलो तर समोरून जाणार तरुण त्याच्या पुढे विमलची पुडी फोडतो, एका हातात हलवतो, काका कल्ला खून एका हातात हलवतो. आता तो विमलही बंद झाला. नाट पुढे बघा सगळा बंद. आता सगळा स्ट्रिक केलेला. वाट लागली हो, तरुण पिढीची वाट लागली. तुमका तरी वयाजवळ आमच्याकडे 1-1.5 दाम पोचली आहे. 1-1.5 रुपये गावनात ना, तरी पण लाय मोकळी रडतो. कोणी जाऊ दे, काय गरज नाही. मदिरा आहे ती तिथं अतिरेक झालो की विषय वाटत असो. विष एखाद्या गोष्टीचं विष केव्हा होतं. आज तरुण पिढी किती बरबाद जाताना बघा तुम्ही जरा. आपले आई बाप आपल्यासाठी किती काबाड कष्ट करतायत याचा विचार प्रत्येक तरुण पिढीने केला पाहिजे. आपल्या आई वडिलांची मान समाजात खाली जाईल असं मुलांनी कुठल्या वागून उपयोगाचं नाही. आम्ही एवढे शाळेत होतो ना, आम्ही हिंमत नव्हती. शाळेत कार्यक्रम असलो सरस्वती पूजन गेलो काय नाचले मोया तांब्याच्या वना नाचले मोया. आता काय ना नाचरे मोर मोर गेलो उडा. आता आज घरापासूनच तयारी करून. आता मुलांना बोलायची हिंमत नाही. तुम्ही याक सांगलात तर तो पोरग पुढचा सांगतात. आता मुलं बापाला सांगतात तुमचे दिवस गेले, आता आमचे दिवस इले. मग त्यावेळेस त्या बापाचं काहीच किती तुटतंय ना, तर त्या बापाला जाऊन विचारा कधीतरी, लक्षात घ्या. महिषासुर दैत्य मातला राजात लोकांचा धनी झाला. विश्व कल्याणा देवीने त्रिशूळाने असुर मारिला.
भागी जंगेला वेदान भ्रष्टाचाराचा हा भस्मसूर काय ब्रह्माच चाले करांना होई अमानुष अत्याचार शेवटचं कडवं घेतो गजराचं असं कसा आला हा जमाना जो तो म्हणे स्वतःला सारी विसरून नाती होती मला डोको पैशाचा दिवाना प्रत्येक माणूस पैशाच्या मागे धावतोय बरोबर ना पैसा 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 सिकंदर त्याने संपूर्ण जग जिंकलं पण त्याने आपल्या मित्रांना जाताना सांगितलं होतं मला ज्यावेळेस तुम्ही दफन कराल तेव्हा माझे हात बाहेर ठेवा का तर दुनियेला बघू दे मी संपूर्ण जग जिंकलं पैसा अडका हिरे जवाई सगळं जिंकलं पण जाताना मी रिकाम्या हाताने जातो हे दुनियेला बघू दे म्हणून त्या सिकंदरने सुद्धा सांगितलं होतं एक लक्षात घ्या आपण ज्यावेळेस एखादा इथे गुन्हा करतो त्यावेळेस मांजरिणीला वाटतं की आपण दूध पिताना दुनिया बघत नाही कारण माझे डोळे बंद आहेत तसंच आहे आपण जरा जरी एखाद्याबद्दल वाईट चिंतलं तरी तो परमेश्वर वरती बसलाय त्याचं लक्ष सगळीकडे आहे लक्षात घ्या सन्माननीय संदीप उर्फ सोनको कृष्णाजी यांच्या स्मरणार्थ संदीप उर्फ सोनको कृष्णाजी यांच्या स्मरणार्थ आपला कट्टा मित्रमंडळ रेडी नागोळेवाडी यांच्याकडून माझ्यासाठी हे मित्राच्या स्मरणार्थ म्हणजे त्यांचा आवडता मित्र सोनको त्यांच्यातून निघून गेला म्हणून त्यांच्या स्मरणार्थ हे 200 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे त्या मित्राच्या मृतात्म्याला चिर शांती लागू दे अशी त्या ईश्वर चरणी प्रार्थना करतोय आणि त्या मैत्रीसाठी एक गाणं घेतोय बघा मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए तेरे बिना ये जीना ये दिन कभी ना आए तेरे संग जीना यहाँ तेरे संग यहाँ सखा आणि दोस्त मित्र कोणाला म्हणायचं तासनतास ज्याच्यावरती नात्यावरती आपण गप्पा मारत बसतो दिवसभर क्रिकेट खेळत बसतो तो आपला मित्र सखा कोणाला म्हणावं आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट घडली की घरच्यांना सांगितल्यानंतर ज्याला सांगावीशी वाटते तो आपला सखा असतो आणि दोस्त कोणाला म्हणावं आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट घडेल
ती न सांगता ज्याला कळते ना तो आपला दोस्त असतो, लक्षात घ्या. आणि आपल्या घरातले आई वडील भावा बहिणीनंतर आपला जवळचा सगळ्यात कोण असेल तर तो आपला दोस्त असतो. म्हणून आपण उदाहरण कोणाचं देतो तर कृष्ण आणि सुदाम्याचं उदाहरण देतो. आणि ही गोष्ट सांगावीशी वाटते. कृष्ण सुदामा ज्याच्यामध्ये ब्रह्मांड निर्माण करण्याची ताकद होती, तो सुदामा आयुष्यभर भिकारी राहिला. तरी पण त्या मुठभर चण्यासाठी श्रीकृष्ण द्वारकेच्या आपल्या सिंहासनावरून त्या सुदाम्याला भेटण्यासाठी धावून आला. कारण त्यांनी मैत्री तेवढी जपलेली होती. आयुष्यभर भिकारी राहिला का? सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये ते लोक शिक्षा घेत होते. श्रीकृष्णापेक्षा हुशार असा तो सुदामा होता. पण एक भोगी माता दर दिवशी भिक्षा मागायची. 4-5 दिवस झाले कोणी भिक्षा दिली नाही. आणि 6व्या दिवशी तिला कोणीतरी चणे दिले. ते चणे परमेश्वराला भोग कसा लावावा त्या सिद्धेश्वराला म्हणून तिने आपल्या त्या झोपडीत बांधून ठेवले चणे आणि झोपी गेली. त्याच दिवशी रात्री चोर घुसले. चोरांनी त्या झोपडीत काही मिळालं नाही. त्या पोटलीत काहीतरी सोनं असेल म्हणून ते चोर ते चणे घेऊन पळाले. आणि चोर चोर म्हणाले म्हणून आश्रमामध्ये सांदीपनींच्या घुसले. तिथे ती पोटली टाकली आणि चोर पळून गेले. सकाळी सांदीपनी ऋषींची बायको कचरा साफ करत असताना तिला ते चणे भेटले. आणि त्याच वेळेस कृष्ण पुढे लाकडं आणण्यासाठी जंगलात निघून गेला. आणि त्याच्या मागे सुदामा चाललेला होता. सांदीपनी ऋषींच्या बायकोने हात मारली, हे सुदामा इकडे ये, तुम्ही दोघे जण सरपण आणायला चाललात, तुम्हाला भूक लागेल. भूक लागली तर तुम्ही हे चणे खा. सुदाम्याने ते उडून बघितले चणे. तर त्याने मागचा इतिहास बघितला. तर त्या म्हातारीने शाप दिलेला होत्या, हे कोण चणे खाईल तो आयुष्यभर भिकारी राहील. हे आपल्या बुद्धीच्या चातुर्यावर सुदाम्याने ओळखलं. आणि हे चणे जर मी माझ्या वाटणीचे चणे सुद्धा श्रीकृष्णाला दिले तर जगत देता श्रीकृष्ण सुद्धा त्या म्हातारीच्या शापाप्रमाणे भिकारी होईल. म्हणून आपला मित्र जगत जेत्रा राहायला पाहिजे, जगत जननी राहायला पाहिजे. म्हणून श्रीकृष्णाला चणे न देता दोघांच्या वाटणीचे चणे सुदाम्याने स्वतः खाल्ले. म्हणून आयुष्यभर सुदामा भिकारी राहिलाय. हे खरं विषय आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजे, लक्षात घ्या. आपण नुसती नावं घेतो पण त्याच्या मागचा इतिहास लक्षात आला पाहिजे. रामाची बायको सीता, रामाच्या काकाची बायको सांगण्यात आपण सांगण्याची हिंमत आपल्याला पाहिजे. नाहीतर उगीच बोलून काय उपयोगाचं नाही. म्हणून काय म्हणतो, हे शेवटचं कडवं होतं विषयाला म्हणून बोललो. आणि तुम्ही खूप शांत चित्ताने ऐकलं. गजरापर्यंत अभंगापर्यंत कोण असेल नसेल, माझ्या मुखावाटे जर एखादा चुकून शब्द गेला असेल तर आपण सर्वांची माफी मागतोय. आणि हे गजराच्या माध्यमातून सांगत असताना ह्याका माका बोलायची काही गरज नाही. कारण ह्याच्याकडे काय नाही. तो आता 4-5 गाण्यांका बॉम्बटे मारतो त्या पंचरत्नांचं जाऊ दे, सोडा तो विषय त्याचा आहे. त्याला ज्या पद्धतीत प्रेझेंटेशन करू जात तेवढं करू दे. एकही शब्द ह्याका माका बोलायची गरज नाही. कारण मी जो आहे माझी जागा कोण घेऊ शकत नाही आणि त्याची जागा मी घेऊ शकत नाही. म्हणून 140 करोड जनता आपल्या भारत देशाची आहे. तरी पण रेशनिंगवर जाताना त्या म्हाताऱ्याचा अंक होय ना, ते माझं चाला तो नाही. लक्षात घ्या, त्या परमेश्वरान व्यक्तीत इतकी प्रकृती निर्माण केल्या तर त्याला आपण चॅलेंज देणारे आपण कोण नाही. लक्षात घ्या, त्या प्रत्येकाने लक्षात ठेवतात. कोण नाही, कोणासारखं कोण दुसरं असू शकत नाही. कोणाची जागा कोण दुसरं घेऊ शकत नाही. म्हणून काय म्हणतो बघा,
लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा तळपली